लेक्चर फर्स्ट. आज आपण पाहणार आहोत संख्या आणि संख्येचं वाचन कसं करायचं. समजा आपल्याकडे एक संख्या आहे 13,435. सुरुवातीला 3 संख्या झाल्यानंतर कॉमा द्यायचा. त्यानंतर तर पहिले जे घर असतं ते 100चं घर असतं, दुसरं जे असतं ते 1000चं. म्हणजेच या संख्येचं आपण वाचन करू शकतो 13,435. समजा आपल्याला अशी संख्या दिली, तर या संख्येमध्ये सुरुवातीला जो नियम आहे याचा 3 संख्या झाल्यानंतर कॉमा द्यायचा, नंतर 2 संख्या झाल्यानंतर कॉमा द्यायचा. म्हणजेच या संख्येचं आपण वाचन करू शकतो. हे जे घर आहे ते 100चं घर आहे, हे जे घर आहे ते 1000चं घर आहे, हे जे घर आहे ते लाखाचं घर आहे. म्हणजेच या संख्येचं आपण वाचन करू शकतो 13,54,789. तर या ठिकाणी 9ची जी स्थानिक किंमत आहे, एकक स्थानी आहे 9, म्हणजे 9ची स्थानिक किंमत 9 झाली. त्यानंतर 8 दशक स्थानी, म्हणजे ह्याला जर 10 ने गुणलं तर याची स्थानिक किंमत 80 होणार आहे. त्यानंतर 7 शतक स्थानी आहे, म्हणजेच या ठिकाणी 7ला जर 100 ने गुणलं तर ह्याची किंमत 700 होणार आहे. त्यानंतर 4 हे हजार स्थानी, म्हणजे आपण जर ह्या 4ला 1000 ने जर गुणलं तर याची स्थानिक किंमत होणार आहे 4000. त्यानंतर 5 ची स्थानिक किंमत 5 हे 10,000 स्थानी आहे, म्हणजेच 10,000 ने जर आपण ह्या 5ला गुणलं तर ह्याची स्थानिक किंमत होणार आहे 50,000. त्याचबरोबर हे 3 लाखाच्या स्थानी आहे, म्हणजे 1 लाखानं जर आपण 3 ला गुणलं तर ह्या 3 ची स्थानिक किंमत 3 लाख अशी होणार आहे. त्यानंतर ह्या 1 ची स्थानिक किंमत आपण पाहणार आहोत. हे दशलाख ठिकाणी आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 10 लाखानं जर 1 ला गुणलं तर ह्याची किंमत होणार आहे 10 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, म्हणजे ह्याची 10 लाख किंमत होणार आहे. कुठली पण संख्या आपण या पद्धतीने आपण त्याचं वाचन करू शकतो. समजा आपल्याला अशी संख्या दिली आहे, तर सुरुवातीला आपला जो नियम आहे तो लक्षात ठेवायचा आहे. तो नियम आहे 3 संख्या झाली की कॉमा द्यायचा, त्यानंतर 2 संख्या झाली की कॉमा द्यायचा. हे पहिलं जे घर आहे ते 100चं घर आहे, दुसरं जे घर आहे ते 1000चं घर आहे, तिसरं जे आहे ते लाखाचं घर आहे. म्हणजे ह्या संख्येचं आपण जे वाचन करू शकतो 54,54,543. त्याचबरोबर आपल्याला समजा ह्या संख्येचं वाचन करायचं, सुरुवातीला नियम लक्षात ठेवायचे. 3 संख्या झाली की कॉमा द्यायचे, त्यानंतर 2 संख्या झाली की कॉमा द्यायचे, परत 2 संख्या झाली की परत 2 संख्या झाल्यानंतर पहिलं घर 100चं, दुसरं 1000चं, तिसरं लाखाचं, चौथं करोडाचं आणि 5वं जे आहे ते अब्ज. म्हणजेच या संख्येचं आपण वाचन करू शकतो 1 अब्ज 3 करोड 4,52,134 असं आपण या संख्येचं वाचन करू शकतो. आपल्याला कुठलीही संख्या दिली तर वाचता आली पाहिजे, सर्वात महत्वाचं आहे वाचन. तर आता आपल्याला ही संख्या वाचायची. 3 संख्या झाली की कॉमा द्यायचा, नंतर 2 संख्या झाली की परत 2 संख्या झाली की कॉमा द्यायचा. म्हणजेच हे जे घर आहे ते 100चं आहे, हे जे घर आहे ते 1000चं आहे, हे जे घर आहे लाखाचं आहे, हे जे घर आहे ते करोडचं आहे. म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काय जास्त विचार करायची गरज नाही, आपल्याला गोष्ट नाही विचार करण्याची. आपण फक्त घर पाठ करायचे.
पहिलं घर शंभराचं, हजाराचं, लाखाचं, करोडचं, पुढचं घर आहे ते अब्जाचं असतं. म्हणजेच या ठिकाणी आपण व्हायचं वाचन करू शकतो 64 करोड 34,35,688 असं आपण या संख्येचं वाचन करू शकतो. त्याचबरोबर आणखीन एक संख्या दिली आपल्याला नियमाप्रमाणे आपण आपल्याला आता ही संख्या वाचायची एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी अब्ज दशाब्ज असं पण आपण वाचू शकतो. परंतु वाचन सोपं करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 3 संख्या झाली की कॉमा द्यायचा, नंतर 2 संख्या झाली की परत 2 संख्या झाली की परत 2 संख्या झाली की आपण या ठिकाणी काय करायचं याचं वाचन करायचं. पहिलं जे घर आहे ते आपलं घर आहे शंभराचं, दुसरं जे घर आहे ते हजाराचं, तिसरं घर आहे लाखाचं, चौथं करोडचं आणि 5वं जे घर आहे ते अब्ज. तर आपण या संख्येचं वाचन करू शकतो 7 अब्ज 77 करोड 77,77,777 असं आपण या संख्येचं साधं सिंपल गोष्टीने आपण वाचन करू शकतो. जास्त काही ह्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, काही नाही. त्यानंतर नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येला आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. 1 2 3 4 5 6 डॅश डॅश डॅश. नैसर्गिक संख्या अनंत आहेत, त्याची सुरुवात 1 पासून होते. त्यानंतर ही जी नैसर्गिक संख्या आहेत त्याला आपण इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर असं सुद्धा आपण म्हणतो. कुठल्याही 2 नैसर्गिक संख्यामध्ये फरक एकच असतो. समजा 2 मधून 1 वजा केले 1, 3 मधून 2 वजा केल्यानंतर 1. कुठल्याही नैसर्गिक संख्येमधील फरक लगतच्या नैसर्गिक संख्येमधील फरक एकच असतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत समसंख्या. समसंख्येची व्याख्या आपल्याला असं सांगता येईल ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणू शकतो. ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणू शकतो. ज्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आता समसंख्या ओळखायच्या कशा? समजा आपल्याला मोठी एखादी संख्या दिलेली आहे तर बघा समसंख्येच्या एकक स्थानी कधी पण लक्षात ठेवायचं, समसंख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात. म्हणजेच आपण बघा आपल्याला एक संख्या दिली 14,820 तर या संख्येमध्ये एकक स्थानी 0 आहे, एकक स्थानी 0 आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की ही समसंख्या आहे आणि ह्याला 2 ने निशेष भाग जातो. पाहूयात आपण 2 ने भागून बघू. 2 सत्ती 14, 2 चौक 8, 2 एक 2, 2 शून्य 0. म्हणजे 14,820 ला 2 ने भागल्यानंतर 7,410 हा भागाकार येणार आहे. परंतु आपल्याला भागाकार करायची गरज नाही, डायरेक्ट आपण सांगू शकतो एकक स्थानी 0 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. समजा 1,17,828 या संख्येच्या सुद्धा एकक स्थानी 8 हा अंक आहे म्हणजे ही समसंख्या आहे.
म्हणजे ह्याला 2 ने भाग जातो. बघूया आपण 2 ने भाग जातो. 2 पंचे 10, 1 उरली. 2 आठी 16, परत 1 उरली. 92 18, पुन्हा 2 न 2 ला भाग, 2 1 2, 2 चौक 8. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो ती समसंख्या असते असं आपण सांगू शकतो. किंवा त्याची व्याख्या जर पाहायची झाली तर ज्या संख्येला 2 ने भाग जातो ती समसंख्या असते. त्यानंतर विषम संख्या. विषम संख्या याची आपल्याला व्याख्या सांगता येईल. ज्या संख्येस 2 ने भाग जात नाही त्या संख्येस विषम संख्या असे म्हणतात. त्या संख्येस विषम संख्या असे म्हणतात. आणि आता ओळखायच्या कशा विषम संख्या? तर विषम संख्येच्या एकक स्थानी 0, विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो. समजा हे जर उदाहरण जर पाहायचं झालं 13131 या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की ही विषम संख्या आहे. एकक स्थानी 1 आहे. एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असायला पाहिजे. तर आणि तरच ती विषम संख्या असते. परत 14721 या संख्येच्या सुद्धा एकक स्थानी 1 आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की ही विषम संख्या आहे. त्यानंतर 14077 या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा 7 आहे. म्हणजे आपण सांगू शकतो ही सुद्धा विषम संख्या आहे. यानंतर आपण पाहणार आहोत मूळ संख्या, प्राईम नंबर. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्राईम नंबर. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येस फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येस आपण मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येस 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो. तर या ठिकाणी 2 ही सम पण आहे आणि मूळ पण आहे. जगात एकमेव अशी संख्या आहे जी की सम पण आहे आणि मूळ पण आहे. सम पण आहे आणि मूळ पण आहे. त्यानंतर 3 या संख्येला दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही. फक्त 1 आणि 3 ने भाग जातो. म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या झाली. 3 ही सुद्धा मूळ संख्या झाली. त्यानंतर 4 ला 1 ने पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो आणि 4 ने पण. म्हणजेच ही संयुक्त संख्या झाली. संयुक्त जी मूळ संख्या नसते ती संयुक्त असते. संयुक्त म्हणजे मूळ संख्या सोडून राहिलेल्या ज्या संख्या असतात त्या संयुक्त संख्या असतात. त्यानंतर 5 सुद्धा मूळ संख्या आहे. कारण 5 ला फक्त 1 आणि 5 या दोनच संख्येने भाग जातो. म्हणून 1 न तर सर्व संख्येला भाग जातो. जगात जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या सर्व संख्येला 1 ने भाग जातो. 1 ने कुठल्याही संख्येला भाग जातो. त्यानंतर 6 ला 1 न जातो भाग, 2 न जातो, 3 ने जातो आणि 6 ने जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. 7 ला फक्त 1 ने 1 भाग जातो आणि 7 ने, म्हणजे 7 ही मूळ संख्या झाली. परत 8 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो,
4ने भाग जातो आणि 8ने, म्हणजेच ही संयुक्त संख्या झाली. परत 9, 9ला परत 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, परत 9ने भाग जातो, ही पण संयुक्त संख्या झाली. 10, 10 या संख्येला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, त्यानंतर 5ने भाग जातो आणि 10ने भाग जातो, ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. 11, 11 ही मूळ संख्या आहे, कारण 11ला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, म्हणजे ही कशी आहे, मूळ संख्या आहे. त्यानंतर 12, 12 ही संयुक्त संख्या आहे, कारण 12ला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, परत 4ने भाग जातो, 6ने भाग जातो आणि 12ने पण भाग जातो, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 13 ही मूळ संख्या आहे, कारण 13ला 1ने पण भाग जातो आणि 1ने आणि 13ने फक्त दोनच संख्येने भाग जातो, म्हणजे 1ने आणि त्याच संख्येने, म्हणून ही मूळ संख्या झाली. 14ला 1ने भाग जातो, 2ने जातो, 7ने जातो आणि 14ने, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. 15ला 1ने भाग जातो, परत 3ने भाग जातो, परत 5ने भाग जातो आणि 15ने, ही सुद्धा संयुक्त संख्या झाली. 16ला 2ने भाग जातो, 4ने जातो, 8ने जातो आणि 16ने जातो, म्हणजे संयुक्त संख्या. आता 17 ही मूळ संख्या आहे, कारण फक्त 17ला 17नेच भाग जातो आणि 1ने. 18, 18ला 2ने भाग जातो, परत 9ने जातो आणि 18ने, आणि 3ने सुद्धा भाग जातो आणि 6ने सुद्धा 18ला भाग जातो, म्हणजे ही झाली संयुक्त संख्या. त्यानंतर 19 ही मूळ संख्या आहे, कारण 19ला फक्त 1 आणि 19नेच भाग जातो. त्यानंतर 20, 20 या संख्येला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 4ने भाग जातो, पुन्हा 5ने भाग जातो, पुन्हा 10ने भाग जातो आणि 20ने, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 21, 21 या संख्येला 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, 7ने भाग जातो आणि 21ने. 22 या संख्येला सुद्धा 1ने भाग जातो, 2ने जातो आणि 11ने जातो, परत 22ने जातो, म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या झाली. 23 मात्र आता या ठिकाणी मूळ संख्या आहे. 23ला फक्त 1ने आणि 23ने भाग जातो, म्हणजे 23 ही मूळ संख्या झाली. 24, 24 ही संयुक्त संख्या असणार, कारण त्याला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, त्यानंतर 3ने पण भाग जातो, 4ने भाग जातो, 6ने भाग जातो, 8ने भाग जातो, परत 12ने भाग जातो आणि 24ने, म्हणजे 24 ही संयुक्त संख्या झाली. 25, 1ने भाग जातो, परत 5ने भाग जातो आणि 25ने. त्यानंतर 26, 26 या संख्येला 1ने भाग जातो, इथे एकक स्थानी 6 आहे, म्हणजे 2ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 13ने भाग जातो, परत 26ने भाग जातो. 27 या संख्येला 1ने भाग जातो, परत 3ने भाग जातो, परत 9ने भाग जातो आणि 27ने. त्यानंतर 28, 28 या संख्येला 1ने भाग जातो, 2ने जातो, 4ने जातो, 7ने जातो, त्यानंतर 14ने भाग जातो आणि परत 28ने पण भाग जातो, म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 29, 29 ही मूळ संख्या आहे, कारण 29ला फक्त 29ने आणि 1नेच भाग जातो. त्यानंतर 30ला 1ने भाग जातो, एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 2ने सुद्धा भाग जातो. 3 10 30, म्हणजे 3ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 5ने भाग जातो, 5 37, त्यानंतर 6ने सुद्धा भाग जातो, 6च्या पण पाढ येते. त्यानंतर 10ने भाग, एकक स्थानी 0 म्हणजे 10ने भाग जातो. त्यानंतर 15ने पण भाग जातो आणि 30ने पण, ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 31 ही मूळ संख्या आहे. 31 ही मूळ संख्या आहे, कारण 31ला फक्त 1 आणि 1ने, फक्त 1 आणि 31 या दोनच संख्येने भाग जातो, म्हणजे ही आहे मूळ संख्या. त्यानंतर 32, 32ला 1ने भाग जातो, परत 32ला एकक स्थानी 2 आहे, म्हणजे 2ने पण भाग जातो. त्यानंतर 4 8 32, 4ने पण भाग जातो.
त्यानंतर 8ने पण भाग जातो, 16ने भाग जातो आणि 32ने, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. 33 या संख्येला 1ने भाग जातो, 3ने भाग जातो, कारण 3 आणि 3 6 होतात. म्हणजे 3ची कसोटी आहे. जर दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने भाग जात असेल किंवा जर दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत असेल किंवा पाड्यात असेल तर त्या संख्येस 3ने निशेष भाग जातो. म्हणजे या ठिकाणी 3ने पण भाग जातो, 1ने जातो, 3ने जातो, 11ने जातो, 11 त्रिक 33, त्यानंतर 33ने जातो. त्यानंतर 34ला एकक स्थानी 4 आहे. जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येस 2ने भाग जातो. त्यानंतर 17ने भाग जातो, 1ने जातो, 2ने जातो, 17ने जातो आणि 34ने पण जाते भाग. त्यानंतर आहे 35. 35ला 1ने भाग जातो, 5ने जातो, 7ने जातो, त्यानंतर 35ने जातो. एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5ने जातो. 5ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असते त्या संख्येस 5ने निशेष भाग जातो. त्यानंतर 36 आहे. 36ला 1ने भाग जातो, 2ने जातो, 6 आणि 3ने पण जातो, 4 9 36, 4ने पण भाग जातो, परत 6 6 36, त्यानंतर 9ने भाग जातो, परत 12ने भाग जातो, त्यानंतर 18ने सुद्धा भाग जातो, त्यानंतर 36ने, त्यानंतर 37 ही मूळ संख्या आहे, कारण 37ला 1ने आणि 37 याच संख्येने भाग जातो म्हणजे ती मूळ संख्या आहे. 38ला 1ने भाग जातो, एकच स्थानी 1ने प्रत्येक संख्येला भाग जातो, लक्षात घ्यायचे 1ने प्रत्येक संख्येला भाग जात असतो. एकच स्थानी 8 आहे म्हणजे 2ने पण भाग जातो, त्यानंतर 19ने भाग जातो आणि 38ने. एखाद्या संख्येला त्या संख्येने भाग जात असतो म्हणजे 38नं 38ला भाग जातो म्हणजे हे संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 39 3ने भाग जातो, 9 3 12, 12 3च्या पाड्यात आहे म्हणजे 39ला 3ने भाग जातो, 1ने जातो, 3ने जातो, त्यानंतर 13 13 त्रिक 39, 13ने पण जातो, त्यानंतर 39 म्हणजे ही संयुक्त संख्या 40. 40ला 1ने जातो, 2ने जातो, 4ने भाग जातो, 5ने जातो, 8ने जातो, 10ने भाग जातो, त्यानंतर 20ने भाग जातो आणि 40ने, म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. त्यानंतर मूळ संख्या आहे 41. 41ला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग होतो म्हणजे 41 ही मूळ संख्या आहे. आता 42 1ने भाग जातो, एकच स्थानी 2 आहे म्हणजे 2ने पण भाग जातो, 4 आणि 2 6 होतात म्हणजे 3च्या पाड्यात आहेत म्हणजे 3ने पण भाग जातो. त्यानंतर 6 7 42, 6 जातो, 7 7 42, 7 पण जातो. त्यानंतर 21 2 42, 21 पण भाग जातो आणि 42. त्यानंतर आहे 43 ही मूळ संख्या आहे, कारण 43ला फक्त 1 आणि 43नच भाग जातो म्हणजे 43 सुद्धा मूळ संख्या आहे. त्रेचाळीस ही मूळ संख्या आहे, कारण 43 या संख्येस फक्त 43ने एक भाग जातो आणि त्या संख्येस फक्त 1ने एक भाग जातो म्हणजे 43 ही मूळ संख्या. त्यानंतर 44 1ने भाग जातो, एकच स्थानी 4 म्हणजे 2ने भाग जातो, 11ने भाग जातो, परत 4ने भाग जातो, 22ने भाग जातो आणि परत 44ने भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे 45. आता एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5ने पण भाग जातो, 1 भाग जातो ह्याला, 5 आणि 4 9 होतात, 3च्या पाड्यात म्हणजे 3ने पण भाग जातो, परत 9 5 45, 9ने भाग जातो, त्यानंतर 45 45नं 45ला भाग जातो, त्यानंतर 46 1ने भाग जातो त्याला, एकच स्थानी 6 आहे म्हणजे 2ने सुद्धा भाग जातो, त्यानंतर 23ने भाग जातो आणि 46ने भाग जातो. 47 ही मूळ संख्या आहे, कारण 47ला फक्त 1 आणि 47नेच भाग जातो म्हणजे 47 ही मूळ संख्या आहे.
त्यानंतर 48 1 ने भाग जातो. त्यानंतर एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने पण भाग जातो. त्यानंतर 6 ने 6 8 48 परत 8 ने पण भाग जातो. 8 संग 48. त्यानंतर 12 चौक 48 12 ने पण भाग जातो. 24 ने जातो. 24 दोन्ही 48 आणि 48 ने पण भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 49 1 ने भाग जातो. 7 ने भाग जातो आणि 49 ने म्हणजे ही पण संयुक्त संख्या आहे. 50 ला 1 ने भाग जातो. 5 ने जातो. 10 ने जातो. 25 ने आणि 50 ने भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. 51 बघा 5 आणि 1 6 म्हणजे 1 ने भाग जातो आणि 5 आणि 1 6 म्हणजे बेरीज 3 च्या पटीत आहे म्हणजे 3 ने पण भाग जातो. 17 त्रिक 51 17 ने सुद्धा याला भाग जातो आणि 51 ने पण भाग जातो म्हणजे 51 ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 52 52 1 ने भाग जातो. एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. त्यानंतर 26 ने भाग जातो. 13 ने भाग जातो. 13 चौक 52 आणि 52 पण भाग जातो म्हणजे ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 53 ही मूळ संख्या आहे कारण 53 ला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणजे 53 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 54 1 ने भाग जातो. एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 5 आणि 4 9 म्हणजे 3 च्या पाड्यात बेरीज होईल म्हणजे 3 ने पण भाग जातो. त्यानंतर 17 ने भाग जातो. सॉरी 27 ने 27 दोन्ही 54 म्हणजे 27 ने भाग जातो आणि 54 ने सुद्धा 54 ला भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 55 एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातो. 1 नंतर प्रत्येक संख्येला जातो. 1 ने भाग जातो. 5 ने जातो. 11 5 55 11 ने पण भाग जातो याला म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. आता 56 एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 1 ने भाग जातो. 2 ने जातो. त्यानंतर 14 ने जातो. त्यानंतर 28 ने जातो आणि नंतर 56 ने जातो. त्यानंतर 57 7 आणि 5 12 म्हणजे बेरीज 3 च्या पटीत आहे म्हणजे 1 ने भाग जातो. 3 ने भाग जातो. त्यानंतर 19 ने भाग जातो. 19 त्रिक 57 त्यानंतर 57 57 ला भाग जातो. त्यानंतर 58 आहे एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 1 ने भाग जातो. 2 ने जातो. परत 29 ने जातो. त्यानंतर इथं 59 ही मूळ संख्या आहे कारण 59 ला फक्त 1 ने आणि 59 ने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 60 ला 1 ने भाग जातो. 2 ने जातो. 3 ने जातो. 4 ने जातो. 5 ने जातो. 6 ने जातो. 10 ने जातो. 12 ने जातो. त्यानंतर 15 ने जातो. 20 ने जातो आणि 30 ने जातो. परत 60 ने जातो. एवढ्या संख्येने भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. 61 ही संख्या फक्त 1 ने आणि 61 ने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या आहे. 62 कारणासहित सांगता आलं पाहिजे आपल्याला की मूळ संख्या आहे की संयुक्त आहे. मूळ आहे तर का मूळ आहे आणि संयुक्त आहे तर का संयुक्त आहे आपल्याला कारणासहित सांगता आलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी बघा 62 आहे एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 1 ने भाग जातो. परत 31 दोन्ही 62 31 ने सुद्धा त्याला भाग जातो आणि 62 ने पण म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर आहे 63 बघा 6 आणि 3 9 आहेत बेरीज 3 च्या पटीत आहे म्हणजे 3 ने भाग जातो. परत 1 ने भाग जातो. त्यानंतर 63 बघा 7 9 63 7 न भाग जातो. 9 7 63 9 न पण भाग जातो आणि 63 न पण 63 ला भाग जातो. 64 एका ठिकाणी 4 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 1 ने भाग जातो. त्यानंतर 32 दोन्ही 64 32 ने भाग जातो आणि 64 ने पण भाग जातो. इथे एका ठिकाणी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातो. 13 5 65 13 ने पण जातो. त्यानंतर 65 ने पण 65 ला भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. 66 एका ठिकाणी 6 आहे म्हणजे 2 ने भाग जातो.
एकने भाग जातो, दोनने जातो, 6 आणि 6 12 होतात. म्हणजे ह्यांची बेरीज 3च्या पाड्यात आहे. म्हणजे 3ने पण भाग जातो, 11ने पण भाग जातो. 33 दोन्ही 66. 33 न पण भाग जातो आणि 66 न पण भाग जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. मूळ संख्या म्हटल्यानंतर फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो. दुसऱ्या इतर कुठल्याच संख्येने भाग जात नाही. त्यानंतर 67 ही मूळ संख्या आहे. 66 मध्ये आपण पाहिलं होतं एकने भाग जातो, एकत्वाने 6 आहे म्हणजे 2 ने जातो, 6 आणि 6 12 म्हणजे बेरीज 3च्या पटीत 3 ने पण भाग जातो, 11 ने जातो, 33 ने जातो आणि 66 ने. म्हणजे ही संयुक्त संख्या 67 ही मूळ संख्या आहे, कारण त्याला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे 67 ही कशी मूळ संख्या आहे. 68 एकच स्थानी 8 आहे, म्हणजे 68 ला 2 ने भाग जातो. त्याचबरोबर 34 दोन्ही 38 होतात. त्याचबरोबर 17 1 17 17 दोन्ही 34 17 1 17 चौक 68 17 ने सुद्धा भाग जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या झाली आणि 68 ने 68 ला भाग जातो. त्यानंतर 69 भाग 1 ने भाग जातो, 9 आणि 6 15 होतात, 3 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 69 ला 69 ने भाग जातो. त्यानंतर 70 आहे, 1 ने भाग जातो, 7 ने जातो, 10 ने जातो. त्यानंतर 35 न भाग जाते, म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 71 ही मूळ संख्या आहे, कारण 71 ला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो. त्यानंतर 72 एकच स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 7 आणि 2 यांची बेरीज 9 होते, 3च्या पटीत आहे. जे 3 न सुद्धा त्याला भाग जातो. 9 ने जातो, 9 8 72. 18 ने पण भाग जातो. 36 दोन्ही 72. 36 न पण भाग जाते आणि 72 न पण याला 72 ला भाग जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या झाली. परत 73 ही मूळ संख्या आहे. 73 ही मूळ संख्या आहे, कारण 73 ला फक्त 1 आणि 73 नेच भाग जातो. म्हणजे 73 ही मूळ संख्या आहे. 74 एकच स्थानी 4 आहे. एकच स्थानी 4 आहे, म्हणजे ह्याला 2 ने भाग जातो. 1 ने जातो, 2 ने जातो. त्यानंतर 74 न 74 ला भाग जातो. त्यानंतर 75 एकच स्थानी 5 आहे, 1 ने भाग जातो, 5 ने भाग जातो. 15 5 75 15 ने भाग जातो. त्यानंतर 75 ने भाग जातो. त्यानंतर 76 एकच स्थानी 6 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो. एकच स्थानी 6 आहे, 2 ने भाग जातो, 1 ने सुद्धा भाग जातो याला. त्यानंतर 76 ने 76 ला भाग जातो. संयुक्त संख्या 77 एक 77 म्हटल्यानंतर 1 ने भाग जातो, 7 न भाग जातो. त्यानंतर 11 ने भाग जातो आणि 77 ने. 78 आहे, एकच स्थानी 8 आहे, म्हणजेच या ठिकाणी 2 ने भाग जातो. एकच स्थानी 8 असल्यामुळे 1 ने भाग जातो. 13 ने भाग जातो. परत 13 78 म्हणजे ही संयुक्त संख्या. त्यानंतर 78 न 78 ला भाग जातो. त्यानंतर 79 ही संयुक्त संख्या आहे. 79 ही संयुक्त संख्या आहे, कारण 79 ला 1 ने आणि 79 नेच भाग जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर मूळ संख्या ही मूळ संख्या 79 ला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे ही मूळ संख्या आहे. 80 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो, 10 ने भाग जातो, 20 ने जातो, 40 ने जातो आणि 80 ने जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. 81 8 आणि 1 9 म्हणजे बेरीज 3च्या पटीत आहे. 3 ने भाग जातो, 9 9 81 9 ने भाग जातो. त्यानंतर 81 ला आणि परत 1 ने सुद्धा भाग जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. 82 एकच स्थानी 2 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो. 1 ने जातो. त्यानंतर
41 न पण भाग जातो. त्यानंतर 82 न जातो. 83 ही मूळ संख्या आहे, कारण 83 ला 1 ने आणि 83 ने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या आहे. 84 एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 ने भाग जातो, परत 1 ने भाग जातो. 8 आणि 4 12 म्हणजे 3 ने भाग जातो. 21 चौक 84 21 ने सुद्धा भाग जातो. 7 ने भाग जातोय. त्यानंतर 42 न भाग जातो आणि 84 ने पण याला भाग जातो. म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. इथं 1 ने भाग जातो, एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 ने भाग जातो. 17 ने भाग जातो या ठिकाणी 85 ने. इथं 86 च्या एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने भाग जातोय. 8 आणि 6 14. ठीक आहे, 3 ने जातो. एकक स्थानी 1 ने भाग जातो, एकक स्थानी 6 असल्यामुळे 2 ने भाग जातो या ठिकाणी. आणि 86 ने 86 ला भाग जातो. 87 8 आणि 7 15 होतात. 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि 87 ने भाग जातो. परत 88 1 ने भाग जातो, एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. परत 11 ने भाग जातो, 22 ने भाग जातो, 44 ने भाग जातो आणि 88. त्यानंतर 89 ही मूळ संख्या आहे, कारण 89 ला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या आहे. 90 ला 1 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, 10 ने भाग जातो. त्यानंतर 45 ने भाग जातो आणि 90 ने भाग जातो. ही संयुक्त संख्या 91 13 सत्ते 91 1 ने भाग जातो, 13 ने भाग जातो आणि 91 ने भाग जातो म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 92 1 ने भाग जातो, एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने पण भाग जातो आणि 92 ला सुद्धा भाग जातो. त्यानंतर 93 1 ने भाग जातो, 9 आणि 3 12 होतात म्हणजे 3 ने पण भाग जातो याला. 94 1 ने भाग जातो, 94 एकक स्थानी 4 असल्यामुळे 2 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 95 ला 1 ने भाग जातो, एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 ने सुद्धा याला भाग जातो. 96 1 ने भाग जातो, परत एकक स्थानी 6 असल्यामुळे 2 ने सुद्धा भाग जातो या ठिकाणी. 9 आणि 6 15 होतात म्हणजे 3 ने सुद्धा भाग जातो याला आणि 96 न पण 96 ला भाग जातो. त्यानंतर 97 ही मूळ संख्या आहे, कारण याला 1 आणि 97 नेच भाग जातो. 98 एकक स्थानी 1 ने भाग जातो, 98 ला एकक स्थानी 8 असल्यामुळे 2 ने पण भाग जातो म्हणजे संयुक्त संख्या आहे. 99 1 ने भाग जातो, 11 ने भाग जातो, 11 99 आणि परत 99 न पण भाग जातो म्हणजे संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 100 ही सुद्धा एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 न पण 100 ला भाग जातो. त्यानंतर 10 ने जातो, 25 ने जातो, 50 ने जातो आणि 100 ने 100 ला भाग जातो. यानंतर आपण पाहणार आहोत 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या 2 3 5 7 म्हणजे 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत 1 2 3 4 परत 4 मूळ संख्या त्या ठिकाणी. त्यानंतर 21 ते 30 च्या मध्ये 2 मूळ संख्या, 31 ते 40 च्या दरम्यान परत या ठिकाणी 31 आणि 37 परत या ठिकाणी 2 मूळ संख्या. त्यानंतर 41 ते 50 च्या दरम्यान 3 मूळ संख्या. त्यानंतर 51 ते 60 च्या दरम्यान 2 मूळ संख्या.
त्यानंतर 61 ते 70च्या दरम्यान परत 2 मूळ संख्या, 71 ते 80च्या दरम्यान 3 मूळ संख्या, 81 ते 90च्या दरम्यान 2 मूळ संख्या आणि 91 ते 100च्या दरम्यान 1 मूळ संख्या. म्हणजेच 4 आणि 4 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 जवळपास 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्या आहेत. तर आता यानंतर आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक म्हणजेच वजाबाकी 2 असते अशा संख्येला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ 3 5, 3 5, त्यानंतर 5 आणि 7 ही दुसरी जोडी झाली मूळ संख्येची, जोडमूळ संख्येची. त्यानंतर 11 13, त्यानंतर 17 19, 17 19, त्यानंतर 29 31, त्यानंतर 41 43, त्यानंतर 59 59 61, त्यानंतर 71 73, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत असं आपण सांगू शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे 15 आणि 16. ही सहमूळ संख्येची जोडी आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा 15 ला 1 ने भाग जातो, त्यानंतर 3 ने जातो, 5 ने जातो आणि 15 ने. म्हणजे 15 चे साधारण अवयव आहेत 1 3 5 15. 16 चे 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो, 16 ने जातो. म्हणजे या दोन्हीमध्ये सामायिक अवयव 1 आहे. 1 ही संख्या या दोन्हीमध्ये सामायिक अवयव आहे म्हणून आपण सांगू शकतो 15 आणि 16 ही सहमूळ संख्याची जोडी आहे. त्याचबरोबर दुसरे एक उदाहरण पाहू आपण 12, 18. तर या ठिकाणी बघा 12 चे साधारण अवयव 1 ने भाग जातो 12, त्यानंतर 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो आणि 12. तसंच 18 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 6 ने जातो, 9 ने जातो आणि 18 ने. म्हणजे या संख्येमध्ये इथे एक जोडी सामायिक आहे, इथे एक जोडी सामायिक आहे, परत इथे एक जोडी सामायिक आहे, त्यानंतर या ठिकाणी इथे एक जोडी सामायिक आहे. म्हणजेच या दोन संख्यामध्ये सामायिक अवयवाच्या जोड्या 4 आहेत म्हणून आपण सांगू शकतो ही सहमूळ संख्याची जोडी नाही. सहमूळ असण्यासाठी फक्त एकच जोडी म्हणजे 1 या संख्येची
एक या संख्येची एकच जोडी सामायिक असली पाहिजे, तर आणि तरच आपण ती समूळ संख्येची जोडी आहे असं म्हणू शकतो.